मी तर तुझी आई आहे. माझ्या उदरात वाढून कष्टानं तुला मोठं केलं, शिकवलं, घडवलं ते या दिवसासाठी का? की वेळ आली तर आपल्याच आईबापांना मूर्ख, अडाणी म्हणून अपमान करशील? 3 दिवसापासून तापाने अंग जळतंय. कितीदा सुनीला सांगितलं, डॉक्टरांकडे घेऊन चल, नाहीतरी औषध तरी आणून दे मला. पण तिने कानाडोळा केला. ना औषध आणलं, ना वेळेवर जेवण दिलंय मला. त्यामुळे अंगात ताकद उरलीच नाही. आज जरा बरं वाटलं म्हणून ओसरीवर बसायला आले, तर लगेच भांडी घासायला सांगितली. मी नकार दिला. तिने तुला काय सांगितलं माहीत नाही. पण तू मात्र माझ्यावर एवढा संतापलास. बाळा, आईला एवढे कमी लेखावं का की लेकराकडून असे शब्द ऐकावे लागतील? जगाची इच्छा सारखून जाईल आता. आणि हे जेवणही मी स्वतः वाढून घेतलं आहे. बघ किती थोडं घेतले. जर मी पोटभर खाल्लं तर तुला काय कमी पडणार आहे रे? उषाताई थरथरत्या आवाजात मुलावल्या विनवण्या करत म्हणाल्या, बाळा, तुझ्या या म्हाताऱ्या आईवर तरी दया कर. माझं ताट मला परत दे. तेवढ्यात उषाताईंची जीवाभावाची मैत्रीण आनंदीबाई त्यांचा आवाज ऐकून तिथे धावत आल्या. आत येऊन पाहतात तर अरविंद अरविंद हातात ताट धरून उभा आणि उषाताई खरकट्या हाताने असहाय्य नजरेने मुलाकडे पाहत होत्या. अरविंदला माहीत होतं की आनंदीबाई ऐकलेल्या गोष्टींना 10 पट वाढवून सांगतात बाहेर. म्हणून शेजाऱ्यासमोर वाद घालणं त्याने टाळलं. तो ताट आईच्या हातात देत म्हणाला तो ताट आईच्या हातात दिला आणि म्हणाला, आई, तू भाजी आणायला सांगितली होतीस ना? ही घे भाजी. ही बघ, ताटात भाजी आणली आहे. बघ आजची भाजी कशी झाली आहे. इतकं म्हणून त्याने आनंदीबाईंना बसायला सांगितलं आणि आईकडे ताट दिलं आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेला. आनंदीबाईंची एक खास सवय होती. उषाताईच्या घरी जरा जरी काही बिनसलं, कसला आवाज आला की त्या लगेच हजर व्हायच्या. उद्देश एकच, आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला वाचवणं. म्हणून उषाताईंच्या घरात काय सुरू आहे याची त्यांना क्षणोक्षणी खबर असायची. खरं म्हणजे अरविंदने बायकोची डिलिव्हरी झाल्यावर तिची सेवा करण्यासाठी आईला शहरात बोलवलं होतं. पहिले तर आई गावी राहायची. त्याचे वडील उत्तमराव गावची शेती सांभाळत होते. उत्तमरावांची बागायती शेती इतकी भरभराटीची होती की एखाद्या सरकारी नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त नफा ते शेतीतूनच कमवत होते. अरविंद मात्र अधूनमधून स्वतःचे खर्च सांगून वडिलांकडून पैशांसाठी रडत असायचा आणि वडिलांच्या प्रेमापोटी त्याला पैसे मिळत असत. पण मुलाला वडिलांच्या घामाची किंमतच नव्हती. आईच्या परिश्रमाची तर अजिबातच नव्हती. त्याला वाटायचं हे तर आईबापांचं कर्तव्यच आहे. असाच काळ सरत गेला. उषाताईंच्या सुनेने निधीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचवेळी उषाताई गणपतीच्या देवळात होत्या. आनंदून त्या म्हणाल्या, आपल्या वंशाला पुढं नेणारा वारस आलाय. त्याचं नाव विनायक ठेवूया. हे नाव ऐकताच सगळ्यांनाच भावलं. रुग्णालयातून निधीला आणि बाळाला डिस्चार्ज मिळाल्यावर घरभर उत्साहाचं वातावरण पसरलं. नातवाच्या आगमनाच्या आनंदात उषाताईंनी अंगणात सुंदर रांगोळी काढली. दिव्यांनी घर उजळलं. जणू त्यांच्या घरी दिवाळी साजरी झाली होती. निधीने घरात पाऊल टाकलं तेव्हा अंगणभर उमटलेल्या रांगोळ्या, झगमगणारे दिवे, सगळी रोषणाई पाहून तिचं मन आनंदून गेलं. उषाताईंनी सुनेची आणि नातवाची आरती ओवाळली. आगमन केलं. फुलांचा वर्षाव केला. निधीने कधी कल्पनाही केली नव्हती की तिचं आणि तिच्या बाळाचं स्वागत एवढ्या थाटामाटात होईल. पण उषाताईंनी जेव्हा तिला विचारलं, निधी, ही सजावट आणि आम्ही केलेलं स्वागत तुला कसं वाटलं? छान वाटलं ना? तेव्हा निधीने तोंड पाडत उत्तर दिलं, हो, ठीकच होतं. पण माझ्या माहेरी याहूनही छान स्वागत केलं जातं. क्षणभरातच उषाताईंच्या आनंदाच्या उजळलेल्या चेहऱ्यावर निराशेचं सावट पडलं. तरी त्या शांतपणे निघून गेल्या. तेव्हाच निधीने पुन्हा विनवणी केली, आई, हॉस्पिटलमध्ये चांगलं जेवण मिळालंच नाही हो. आज काहीतरी मसालेदार चटपटीत बनवा ना बरं. घरचं जेवण हवंय, मनसोक्त खायचंय. तोंडाची चवच गेली तिकडल्या दवाखान्यातलं खाऊन. उषाताई हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, ओल्या बाळंतीणीला सुरुवातीला साधंच हलकं अन्न बरं आहे. मसालेदार खाल्लं तर आई बाळ दोघांच्या तब्येतीला बरं नाही. पण निधी कुठे ऐकणार होती? निधीला त्यांचं काहीच पटेना. तिला त्या सासूला गावंढळ जुनाट वाटत होत्या. स्वतः ती शिकलेली मॉडर्न मुलगी समजत होती स्वतःला. म्हणून ती चढ्या आवाजात म्हणाली, अहो आई, या काळात जुनाट गोष्टी, तुमच्या काही काही नव्हतं म्हणून चविष्ट जेवण मिळालं नाही. पण मला तर आज मसालेदार चटपटीत जेवणच हवंय. मी सांगते तसं जेवण बनवा बघू. अजून काय ऐकणार नाही मी. नाहीतर तुमच्या मुलालाच फोन करून सांगेन. तुम्ही माझी नीट काळजी घेत नाहीत. उषाताईंनी अरविंदचा स्वभाव
उषाताईंना अरविंदचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. बायको जे सांगेल ते तो ऐकणार आणि आईवरच भडकत बसणार. त्या दिवशी बायकोच्या भडकवण्यावरूनच त्याने आईच्या पुढ्यातलं ताट हिसकावून घेतलं होतं. म्हणून उषाताईंनी मनाशी ठरवलं होतं, या मूर्खांच्या तोंडाला लागण्यापेक्षा तिच्याशी वाद घालण्यापाशी जे सांगते ना तसंच करूया. जे काय होईल त्याची जबाबदारी त्यांचीच. आणि म्हणूनच त्यांनी मसालेदार चटपटीत जेवण करून दिलं. बऱ्याच दिवसांनी असं चटपटीत मसालेदार जेवण मिळाल्यानं निधी त्या दिवशी पोटभर जेवली. बोटं चाटत म्हणाले, आई पोट तर भरलंय, पण मन अजून भरलं नाही. अजून खावंसं वाटते, अजून जेवूशी वाटते, पण जागाच नाही पोटात. उषाताई मनोमन देवाला हाक मारत होत्या. म्हणत होत्या, देवा आजकालच्या मुलींना कोण समजून सांगणार? छोट्या बाळासाठी काय योग्य काय अयोग्य त्यांना कळेनसं झाले. देव माझ्या नातवाला काही त्रास होऊ देऊ नकोस. मसालेदार जेवण ह्या वेळेस चांगलं नसतं. सर्वांनी जेवण केलं आणि झोपायला गेले. पण रात्री 2 वाजता बाळ मोठमोठ्याने रडायला लागलं. त्याचवेळी निधीच्या पोटातही जळजळ सुरू झाली. बाळ वारंवार पॉटी करत होतं आणि उलट्याही करत होतं. निधीलाही लूज मोशन चालू झाले होते. आता तिला स्वतःची चूक कळाली होती. मसालेदार जेवण करून किती मोठं नुकसान तिने केलं होतं. तरीसुद्धा चूक मान्य न करता ती उलट सासूबाईंवरच ओरडली. आई, तुमचे केस उन्हाने पांढरे झाले आहेत का? माझी डिलिव्हरी होऊन 8 दिवस झाले नाहीत आणि तुम्ही एवढं मसालेदार जेवण घातलंत मला. मान्य आहे, मी हट्ट केला होता मसालेदार जेवण बनवायचा, पण तुम्ही म्हातारे आहात, अनुभव नाही का? मला थांबवायचं होतं आणि एवढा मसाला का टाकला? कसली आई आहात तुम्ही? नातवाचीही काळजी नाही का? बघा किती त्रास होते आम्हाला. यानंतर तिने आपल्या नवऱ्याला अरविंदला आईविरुद्ध भडकवलं. तुमच्या आई आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यांचं कर्तव्य आहे समजवण्याचं, पण त्या तर मूर्खासारखं आपण सांगतो तेच करतात. गावंढळ बाई, उद्या गावी पाठवा त्यांना. माझ्या घरात नको येत अशी बाई. नाहीतर माझ्या मुलाला गावाकडचं ज्ञान भाषा शिकवतील त्या इथे राहून. सकाळ होताच परत पाठवा त्यांना. निधी रागाने बडबडत होती. तेव्हा अरविंदलाही वाटलं, खरंच आईचं सगळंच आयुष्य गावीच गेलेलं आहे, गावीच राहिली आहे ती, त्यामुळेच ती अडाणी राहिली आहे. तिला अजिबात अक्कल नाही. बाळाच्या आणि निधीच्या अवस्था पाहून अरविंदने रागाच्या भरात आपल्या आईला काहीही तोंडावर बोलू लागला आणि आईचा अपमान केला. सकाळ होताच तो उषाताईंना गावी पाठवण्यासाठी घराबाहेर पडणार इतक्यात वडील उत्तमराव गावावरून आले. त्यांनी आपल्या नातवाला पाहण्यासाठी खास शेतातला तांदूळ, भाज्या, फळं, धान्य आणि घरचं साजूक तूप आणलं होतं. एवढं सामान घेऊन दारात उभ्या असलेल्या वडिलांना पाहताच अरविंदच्या मनात लोभ दाटून आला. तो आईकडे वळून म्हणाला, आई, बघितलंस का? बाबा स्वतः आपल्या नातवाला भेटायला एवढं सारं सामान घेऊन आले आहेत आणि तू तर मात्र हट्ट करत होतीस की मला गावी जायचं आहे. चल, तुझं सामान खोलीत ठेव बरं आणि लगेच बाबांसाठी तुझ्या हातचा चहा नाश्ता बनवून आण. उत्तमरावांना पाहून उषाताईंच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्यांनी हळूच पदराने ते पुसलं आणि कप्पच खोलीत सामान ठेवून स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागल्या. थोड्या वेळाने त्यांनी आपल्या सुनेला विचारलं, सुनबाई, तुझ्यासाठी काय बनवू? निधीने रागाने डोळे मोठे करत उत्तर दिलं, यात काय विचारायचं आहे आई? एवढ्या वयाचे झालात तरी तुम्हाला माहीत नाही का? बाळंतीण बाईला काय काय खायला द्यायचं असतं ते. उषाताई शांत राहिल्या. त्यांना उत्तर देणं गरजेचं वाटलं नाही. खरं तर त्या आधी स्वतःच्या मनाप्रमाणे साधं जेवण बनवून ठेवत होत्या. पण निधीने त्यांना बजावलं होतं. सांगून ठेवलं होतं, आई, मला विचारल्याशिवाय माझ्यासाठी काहीही बनवू नका. मी सांगेल तेच बनवा, नाहीतर मी काही जेवणार नाही. त्यामुळे उषाताईंच्या मनात अस्वस्थता वाढली होती. तेवढं उत्तमरावाने आवाज दिला, उषा, एक ग्लास पाणी आण जरा. उषाताईंनी ट्रेमध्ये भरलेला ग्लास घेऊन त्यांच्याजवळ नेला, पण त्यांची नजर खालीच खेळलेली होती. नवऱ्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं. कारण तसं केलं असतं तर कदाचित डोळ्यातील पाणी थांबलं नसतं आणि उत्तमरावांना सगळं काही कळलं असतं. उत्तमरावांनी हळूच पत्नीचा हात धरला आणि जवळ बसवत विचारलं, उषा, काय झालंय? तब्येत बरी नाही का तुझी? तुला कोणी काही बोललं का? गप्प का आहेस तू? आणि एवढा चेहरा का पडला आहे तुझा? नवऱ्याचे एवढे प्रेमळ आपुलकीचे प्रश्न ऐकून उषाताईंना हुंदके आवरले नाही. त्यांना वाटलं, अरे, माझ्या यातना वाटून घेणारा अजून कोणीतरी आहे. मुलगा आणि सून तर मला मोलकरणीच समजतात घरातली, पण माझी काळजी घेणारा
मला जीव लावणारा माझा नवरा अजून जिवंत आहे. उत्तमरावांनी खांद्यावर हात ठेवत मायेने म्हटलं. उषा, मी आलो आहे ना, तू काही घाबरू नकोस. कुणी काय म्हटलं तर मला सांग ते. तुझा त्रास माझ्यासमोर लपवू नकोस. थोडा वेळ रडून घेतल्यानंतर उषाताईने स्वतःला सावरलं आणि डोळ्यातील पाणी पुसत म्हणाल्या, मला काही त्रास नाही. मुलाजवळ आणि सुनेजवळ कसला त्रास असेल? इतक्या दिवसांनी तुम्हाला पाहिलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. हे बोलून त्या उठू लागल्या. कारण त्यांचा मुलगा अरविंद त्यांच्या शेजारीच बसून त्यांच्याकडे रागाने बघत होता. तर सुनबाई स्वयंपाकघरातूनच डोळ्याने इशारे करत होती की बाबांना काही सांगू नका. पण उत्तमरावही एवढे भोळे नव्हते. त्यांच्या लक्षात आलं की उषाताईंना कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा नक्कीच त्रास आहे किंवा मोठा धक्का बसलाय. कारण त्या अशा हळव्या नाहीत. त्यांनी पुन्हा त्यांचा हात धरला आणि ठाम स्वरात म्हणाले, उषा, तू खोटं बोलतेस ना? डोळे स्पष्ट सांगत आहेत की तुला कोणत्या तरी गोष्टीचं खूप दुःख आहे. सांग बरं मला खरं, कसला त्रास आहे तुला? उत्तमराव एवढे बोलले आणि उषाताईंनी मनात दडलेल्या सर्व वेदना, सर्व दुःख आणि नाराजी उघड केली, ज्या त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्यासोबत केलेल्या होत्या. आपल्या बायकोला एवढा त्रास दिल्यामुळे उत्तमरावाने मुलाला आणि सुनेला गंभीर शब्दात सुनावलं. पण खरंच सांगितलं, अरविंद, तुम्ही दोघं कान उघडे ठेवून ऐका. आपण गावी राहतो हे खरं आहे, पण विसरू नको की आज तू ज्या आलिशान बंगल्यात राहतोय ना इथे, तो बंगला तुझ्या अडाणी आई आणि बापाच्या घामाच्या कमाईतून खरेदी केला आहे. या घराच्या त्या प्रत्येक विटेमध्ये तुझ्या गावंढळ आईबापाचा कष्टाचा पैसा आहे. तुझी आई जेव्हा शहरात तुझ्या जवळ येत होती तेव्हा तिचे पाय आनंदाने जमिनीवरच पडत नव्हते. ती तर आनंदाने वेडी झाली होती. शेजारी आणि संपूर्ण गावभर ती हाताने बनवलेले बुंदीचे लाडू वाटले तिने. तिच्या मुलाने तिला आपल्या घरी बोलवलं होतं. तिच्या अंगणात नातवाचा आवाज घुमणार होता. नातवाच्या ओढीने ते इकडे येणार होती. तिला जो कोणी भेटत होता, वृद्ध असो व लहान, ती सांगत होती, माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. तो व्यवस्थित या जगात येऊ दे. माझ्या मुलाची भरपूर प्रगती होऊ दे. त्याला कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून ती मनोमन प्रार्थना करत होती. उत्तमराव थोडे थांबले, डोळ्यात पाणी भरलं आणि म्हणाले, पण तुझ्या गावी राहणाऱ्या अडाणी आईला काय माहीत? तुम्हासारख्या शिकलेल्या सावरलेल्या लोकांना ना कोणाच्या आशीर्वादाची गरज असते ना कोणाच्या मदतीची. शिकलेले आहात ना तुम्ही, म्हणून तुम्ही काही न करता सगळं आपोआप होतं. चल उषा, मी शेवटी गावातला गावरान माणूसच. मुलाच्या मोहात पडून इतकं सामान आनंदाने घेऊन आलो होतो की कदाचित माझ्या लेकरांना त्याची गरज भासेल. पण मी चुकीचं होतो. हे शिकलेले आहेत ना लोक, पण फक्त पैशाचं ज्ञान आहे. शेती, बागकाम, शेण, गुरं याचं कांना काहीच ज्ञान नाही. मी गावाकडचा अडाणी, अशिक्षित असं समजून बसलो होतो की गावची ताजी फळं, भाज्या माझ्या लेकरांना आवडतील या भावनेने इथे आणलं होतं. माफ कर बाळा, माझ्याकडून चूक झाली, असं म्हणत उत्तमराव आपल्या मुलासुनेसमोर हात जोडून माफी मागू लागले. अरविंद धावतच वडिलांच्या पायाशी पडला आणि रडत म्हणाला, बाबा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. प्लीज बाबा, मला माफ करा. त्याचवेळी निधी आपल्या सासऱ्यांकडे झुकून माफी मागू लागली. उत्तमराव म्हणाले, तुम्ही तर त्या देवी समान आईचे गुन्हेगार आहात आणि माझ्याकडे माफी मागता. खरंच माफी मागायची असेल तर उषाकडे मागा. तिने माफ केलं तर समजा मीही माफ केलं. दोघे मग मुलगा आणि सून उषाताईंच्या पायाशी पडून नम्रतेने माफी मागू लागले. उषाताईंचं मन मोकळं झालं. त्यांनी पटकन दोघांनाही उचललं. आपल्या गळ्याशी लावून म्हणाल्या, शांत व्हा मुलांनो. माझ्या बाळांनो, शांत व्हा. चूक माणसाकडूनच होते, काही हरकत नाही. कोणत्याही आपल्या मुलांवर जास्त वेळ नाराज राहू शकत नाही. कोणती आई राहते नाराज राहू शकते? असं म्हणून उषाताईंनी दोघांच्या डोक्यावर हलका हात फिरवला. निधी आपल्या खोलीत निघून गेली, पण तिच्या मनात ज्वालामुखीसारखा आग दहावत होती. तिला खूपच चीड होत होती की म्हातारीने घरात येताच आपल्या नवऱ्याजवळ तिची तक्रार केली. आता निधीला काहीही करून आपल्या सासूचा बदला घ्यायचा होता. त्या दिवशी ती संपूर्ण दिवस अस्वस्थ राहिली. अरविंद मात्र पोटभर नाश्ता करून डबा घेऊन ऑफिसला निघून गेला होता. उषाताईंनी सर्वांसाठी जेवण बनवले होते. सर्वांना ते आवडले. स्वतःही जेवण करून आराम करण्यासाठी त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. संध्याकाळ झाली होती. तेव्हा उषाताईंनी पाहिलं की निधी स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा बनवत आहे. तेव्हा उषाताई म्हणाल्या, निधी, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत फक्त आराम कर. नंतर तुलाच काम करावं लागणार आहे. तू चहा का बनवला? मी इथंच होते ना बनवायला. निधी थोडं हसून म्हणाली, काही हरकत नाही.
आई तुम्ही जाऊन बाबांच्या जवळ बसा, मी तुम्हा दोघांसाठी चहा घेऊन येते. उषाताईंनी विचार केला, ठीक आहे, चहा बनवायला एवढा त्रास तर होत नाही. उभं राहून बनवायचा असतो चहा. असा विचार करत त्या उत्तमरावांच्या जवळ जाऊन सोफ्यावर बसल्या. त्या उत्तमराव उषाताईंना म्हणाले, उषा माझ्यासाठी थोडं पाणी गरम घेऊन ये. माझा घसा दुखत आहे. उषाताई पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागल्या आणि त्यांनी पाहिलं की निधी चमच्याने चहा ढवळत होती. निधीला चहा ढवळताना पाहून उषाताईंना थोडं विचित्र वाटलं. त्या विचार करू लागल्या, सुनबाई चमच्याने चहा का ढवळत आहे? पण त्यांनी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि पाणी घेऊन उत्तमरावांना देण्यासाठी परत निघून गेल्या. थोड्या वेळाने निधीने चहा आणि बिस्किटे आणून दिली. दोघांनी एकत्र बसून चहा आणि बिस्किटे खाल्ले. थोड्या वेळात त्यांना इतकी झोप आली की ते दोघेही तिथेच निवांत झोपून राहिले. अरविंद जेव्हा ऑफिसवरून घरी परतला तेव्हा त्याने आई वडिलांना अवस्थेत झोपलेले पाहिलं आणि तो अवाक झाला. निधीला त्यांच्याबद्दल विचारलं तर तिने निर्विकारपणे सांगितलं, मला माहीत नाही, हे लोक अजून का झोपले आहेत. अरविंदने त्यांना उठवून त्यांना खोलीत नेलं, पण तिथे ते झोपूनच राहिले. निधीने कसं बसत त्या रात्रीचं जेवण बनवलं, पण तिचा रागानं मात्र वाढतच चालला होता. ती अरविंदच्या कानावर सतत भर घालत होती, हे बघा, आता या दोन्ही म्हाताऱ्यांचा आपल्यासाठी काहीच उपयोग नाही. घरातील किरकोळ कामं मीच करू शकते आता. झाडू, फरशी, भांडी वगैरे सगळ्यांसाठी आपण बाई ठेवू. जितका खर्च आपण या 2 म्हाताऱ्यांवर करतो ना, त्याचा निम्म्या खर्चात बाई काम करून जाईल. त्यांना मात्र आपल्याला दिवस रात्र सहन करावं लागतं. आता मला हे दोघं अजिबात सहन होत नाही त्या घरात. आधी एकटी म्हातारी होती, ती तर कामाला उपयोगी पडायची. पण आता हा म्हातारा पण इकडे येऊन बसलाय आणि काल जे काही झालं त्यानंतर आपण त्यांना जायला सांगायलाही धजावत नाही. नाहीतर उलट आपल्यालाच घर सोडायला लावतील. आता एवढ्या मोठ्या शहरात मोठ्या कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा हे आपणच पाहायला नको का? त्यांचं काय आहे, गावात जसं मोकळं मोफत मिळतं तसं इथे मिळेल असं समजून बसलेत. म्हणून मी त्यांना गावंढळ म्हणते. काही समजून घ्यायला तयार नाहीत. हे ऐकून अरविंद म्हणाला, अगं माझं तर डोकंच काम करायचं बंद झालंय. तुझ्या डोक्यात काही आयडिया असेल तर सांग. थोडा विचार करून निधी म्हणाली, आपण या म्हातारीला इथून जायला सांगू शकत नाही, पण जगातून तर घालवू शकतो ना. हे शब्द उषाताईंच्या कानावर थेट पडले, कारण थोड्या वेळापूर्वीच त्यात शुद्धीवर आल्या होत्या आणि जोरदार तहानमुळे त्या पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जात होत्या. मुलगा आणि सुनेच्या अशा बोलण्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पाणी न घेताच परत आपल्या खोलीत जाऊन बसल्या. त्या पलंगावर बसल्या. त्यांचा श्वास वेगाने सुरू झाला. त्यांना दरदरून घाम सुटला. तेवढ्यातच उत्तमराव देखील शुद्धीवर आले. त्यांनी उषाताईंना घाबरलेलं आणि घामाने भिजलेलं पाहून विचारलं, काय झालं उषा, तुझी तब्येत बरी आहे ना? तुला एवढा घाम का सुटला आहे? उषाताईंनी त्यांना हळू आवाजात बोलण्याचा इशारा केला. उत्तमरावने त्यांच्या पाठीवरून हळूहळू हात फिरवला आणि काही वेळातच त्या हळूहळू सामान्य झाल्या. उषाताईंनी सांगितलं की जेव्हा त्या पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जात होत्या तेव्हा आपला मुलगा आणि सुनेचा संवाद त्यांनी ऐकला. आपल्याला या जगातून घालवण्याचा डाव रचत आहेत ते. एवढं बोलून उषाताई पुन्हा रडू लागल्या. दुसरीकडे अरविंदने जेव्हा आपल्या बायकोच्या तोंडून ही गोष्ट ऐकली तेव्हा तो ऐकून सुन्न झाला. डोळे मोठे करून तिला पाहत राहिला. काहीच सुचत नव्हतं. विरोध करण्याची त्याची तयारी होती. पण निधीने समजावून सांगितले, हे बघा अरविंद, तुम्ही या म्हाताऱ्यांचं एकुलते एक मुलगा आहात. हे दोघं जसजसे म्हातारे होत जातील त्यांचा औषधपाणी आणि सुखसुविधांचा सगळा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. तुम्हाला सगळं बघावं लागेल. तेव्हा आपण त्यांची सेवा करत बसायचं, त्यांचं आजारपण सांभाळत बसायचं की आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्यायचं? काय करायचं? आता तुम्ही स्वतःच विचार करा. या म्हाताऱ्या आईबाबांचं काय करायचं आहे? एकदाचा त्यांचा प्रश्न मिटवायचा की आयुष्यभर त्यांचं ओझं उचलत फिरत बसायचं? त्यावेळी अरविंद रागाने भडकून म्हणाले, निधी काहीही होऊ दे, मी माझ्या आईबापांवर एवढा मोठा अन्याय करू शकत नाही गं. त्यांना या जगातून पाठवण्याचं पाप मी कधीच माझ्या डोक्यावर घेऊ शकत नाही. पण मी एक गोष्ट नक्की करू शकतो, मी त्यांना आपल्या गावी पाठवू शकतो. अरविंद ही गोष्ट आपल्याला बायकोला सांगितली होती, पण उषाताईंनी ती ऐकली नव्हती. फक्त निधीचं अर्धवट बोलणं ऐकून त्यांनी मनामध्ये भ्रम पाळत तिथून निघून जाणं योग्य समजलं. उत्तमरावने विचार केला, मुलाला आणि सुनील न सांगता आपण गावी निघून जाऊयात आणि मग काहीही झालं तरी परत काही आपण शहरात यायचं नाही आहे त्यांच्याकडे राहायला. या विचाराने दोघे रात्री गुपचूप आपल्या गावी निघाले. उषाताईंचं सामान तर अगोदरच पॅक केलेलं होतं, त्यामुळे त्या पटकन तयार झाल्या. अंधारात सावकाश रात्रीच्या शांततेत उत्तमराव
आणि उषाताईंनी आपली वाट धरली आणि योगायोगाने त्यांना एक रिक्षावाला भेटला. रिक्षात बसल्यावर त्यांनी दोघांनी बोलायला सुरुवात केली. मी माझ्या मुलीच्या घरी गेलो होतो. ती याच शहरात राहते आणि आता मी परत आपल्या घरी निघालो होतो. बोलता बोलता बस स्टँड जवळ आले. रिक्षावाल्याने उत्तमराव आणि उषाताईंना बस स्टँडवर सोडलं. उत्तमराव आणि उषाताईंनी यांनी त्याला भरपूर आशीर्वाद दिले आणि थोडे पैसेही दिले. यावर रिक्षावाला हात जोडून म्हणाला, तुम्ही तर देवदूत म्हणून आला आहात. मला पैशांची खूप गरज होती. माझ्या बायकोला अस्थमाचा अटॅक आला आहे आणि मी मदतीसाठी मुलीच्या घरी गेलो होतो. पण तिच्या सासूबाईंनी एवढं खरं खोटं ऐकवलं की मी काही बोलू शकलो नाही आणि पैसे न मागता परत आलो. पण तुम्ही जेवढ्या पैशांची गरज होती तेवढेच मला दिलेत पैसे. तुमचे मनपूर्वक खूप खूप आभारी आहे. असं बोलल्यानंतर रिक्षावाला थोड्या हलक्या मनाने निघून गेला तिथून आणि उत्तमराव उषाताईंच्या चेहऱ्यावर आनंदाचा आणि समाधानाचा प्रकाश उमटला. उत्तमराव म्हणाले, बघितलं उषा, आपण रात्रीच बाहेर पडलो म्हणून किती बरं झालं. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचला आहे. सकाळ होताच उत्तमराव आणि उषाताई बसमध्ये बसून आपल्या गावी निघाले. अरविंदने पाहिले की त्याची आई अजूनही उठलेली नाही आणि त्याचे बाबा देखील घरात दिसत नाहीत. म्हणून तो त्यांच्या खोलीत गेला. पण पाहिलं तर दोघेही गायब होते. त्याला समजत नव्हते की आई बाबा कुठे गेले. अरविंदने निधीला सांगितलं. निधी मनातल्या मनात आनंदी झाली होती. तिने विचार केला, बरं झालं, काही न करता त्यांच्यापासून सुटका झाली. अरविंदने शेजारी राहणाऱ्या काकांना फोन लावला. फोन करून विचारलं. काकांनी सांगितलं, तुझे आईबाबा तुमच्या घरी आले आहेत. हे ऐकून अरविंदच्या जीवात जीव आला. त्याच्या हृदयाला मोठा आराम मिळाल्यासारखा झाला. पण निधीला अजिबात सुखावलं नाही. तिला अजूनही काहीतरी चुकीचं वाटत होतं. काही दिवसांनी निधी आणि अरविंदच्या आपल्या सासू-सासऱ्यांच्या घरी म्हणजेच गावी आले. निधी त्यांच्या पायावर पडून माफी मागू लागली. हात जोडून म्हणाली, आई बाबा, माफ करा, मी तुम्हा दोघांबरोबर खूपच चुकीचं वागले. पण तुम्ही परत आल्यानंतर मला कळलं, वृद्ध लोकांचं खरंच घरात किती महत्त्व आहे. तुम्ही परत आलात, पण मी तुमच्या नातूला व्यवस्थित सांभाळू शकत नाही. कृपया आमच्यासोबत चला आणि आमच्यासोबतच राहा. उत्तमराव, जो व्यवहारी माणूस होता, म्हणाले, सुनबाई, तुला वेळेतच तुझ्या चुकीची जाणीव झाली ही खूप चांगली गोष्ट आहे. पण सध्या आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण आमच्या शेतीतील कामं उरलेली आहेत. मला मंडईपर्यंत पोचवायचा आहे माल आणि सुगीचे दिवस आहेत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा याबद्दल विचार करू. उषाताईंचा जीव आपल्या नातवात इतका गुंतला होता की त्या सतत उत्तमरावांना मुलाजवळ घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होत्या. शेवटी नाईलाजाने उत्तमरावांनी उषाताईंना शहरात आपल्या मुलाजवळ पाठवले. निधीसाठी उषाताई म्हणजे फुकटच्या मोलकरी नव्हत्या. ती उषाताईचं कौतुक करून त्यांच्याकडून सर्व काम करून घेत होती. उषाताई हसत हसत म्हणत होत्या, माझा मुलगा आहे, सुनही माझीच आहे, मग आपल्याच घरात काम करण्यास काय लाज. दिवस हळूहळू सरत होते आणि निधी रोज उषाताईंच्या समोर पैशांचा रडगाणं सुरू ठेवत होती. तिच्या बोलण्यावर उषाताई उत्तमरावांना पैसे मागत होत्या. उत्तमराव जोपर्यंत पैसे पाठवत होते, निधी त्यांच्याबरोबर प्रेमाने वागत होती. पण एक दिवस बागेत काम करताना अपघात झाला. उत्तमरावांचा पाय एका पिकलेल्या फळावर पडला आणि ते घसरून खाली पडले. त्यांच्या कंबरेचं आणि गुडघ्याचं हाड फ्रॅक्चर झालं. त्यांना घाईघाईने शहरात आणलं गेलं आणि निधीला हळूहळू जाणवू लागलं की तिच्या घरात एक आपत्तीच ओढवली आहे. तिचं वागणं हळूहळू सासू-सासऱ्यांकडे नकारात्मक होत गेलं. उषाताईंच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामात ती काही ना काही मग चुका शोधू लागली. एकीकडे उषाताई नवऱ्याच्या तब्येतीमुळे चिंतित होत्या, तर दुसरीकडे सुनेच्या सततच्या टोकाच्या वागण्यामुळे, त्रासिक बोलण्यामुळे अशा परिस्थितीमुळे काही चुका होणं अपरिहार्य होतं आणि निधीने त्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. निधी आता अरविंदसमोर उषाताईंच्या चुका मोजून दाखवू लागली. परिणाम अरविंदही आपल्या आईला उलटसुलट बोलू लागला होता. कारण एकीकडे त्याला वडिलांचा उपचारावर होणारा खर्च जाचक वाटत होता, तर दुसरीकडे निधी आईच्या छोट्या मोठ्या चुका मोठ्या बनवून सांगत होती आणि घरात सततचा गोंधळ चालू होता. काही दिवस रुग्णालयात राहून डॉक्टरांनी उत्तमरावांना डिस्चार्ज दिला, परंतु 2-4-8 दिवसांनी तपासणीसाठी जावं लागत होतं. डॉक्टरांची फी, औषधं, रुग्णालयात ये जा, हे सगळं निधीच्या डोळ्यात खूपू लागलं. हळूहळू निधीने सासू-सासऱ्यांसाठी काम करणं कमी केलं. त्यांना ती आरामात राहू देत नव्हती. अरविंद ऑफिसला गेला की काही ना काही उलटसुलट बोलून त्यांच्या मागे लागत होती. त्यांचा मुलगा विनायक हे सगळं बघत होता. तो पण आईला घाबरून राहू लागला होता. जेव्हा संधी मिळायची तो आजी आजोबांकडे जाऊन बसायचा, पण निधीची नजर पडली की तो परत येत असं होता. ती रागाने ओरडत असे,
तुझ्या आजी आजोबांच्या जवळ अजिबात जाऊ नकोस. एके दिवशी उषाताई आपल्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. तेव्हा निधीने आपल्या सोन्याचे दागिने त्यांच्या बॅगेत ठेवले आणि संध्याकाळी अरविंदला म्हणाली, आज मला मैत्रिणीच्या घरी पार्टीला जायचं आहे. असं म्हणून ती अरविंदच्या समोरच कपाटामध्ये दागिने शोधू लागली. पण तिने दागिने काही तिला सापडले नाही. तिने घरात मोठा तमाशा केला आणि ओरडून म्हणाली, माझे दागिने चोरीला गेले आहेत, सापडत नाहीत. आपल्या कपाटातील सगळे कपडे बाहेर फेकून तिने थेट आपल्या सासूबाईंच्या खोलीत जाऊन विचारलं, आई, माझे दागिने सापडत नाहीत, तुम्ही तर घेतले नाहीत ना? अरविंद तिला पुन्हा पुन्हा सांगत होता की शांत हो, माझ्या आईला दागिन्याबद्दल विचारू नकोस, तिने काही घेतलेले नसतील. पण तिने ऐकलं नाही आणि सरळ उषाताईंची बॅग चेक करू लागली. जेव्हा निधी उषाताईंच्या बॅगेतील कपडे बाहेर काढून फेकू लागली तेव्हा कपड्यांबरोबर ठेवलेले दागिने फरशीवर पडले. मग तर निधी उषाताईंवर रागाने ओढू लागली. तिने त्यांचा एवढा अपमानित केला की त्यांना आपलं स्पष्टीकरण देण्याची संधी त्यांना मिळाली नाही. जेव्हा अरविंदने आपल्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं तेव्हा तोही आपल्या आईबाबांबद्दल तिरस्कार करू लागला आणि त्यांना पटकन घरातून निघून जाण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी निधीने उत्तमरावांकडून हॉस्पिटलचं बिल सांगून गावाकडलं घर आणि शेतीची कागदपत्र सही करून घेतली होती. त्यामुळे गावातली शेती आणि घर त्यांच्या नावावर झालेलं होतं. ही बाब त्यांना तेव्हा कळली जेव्हा अरविंदने त्यांना घरातून जाण्यास सांगितलं होतं. अरविंद म्हणाला, तुम्ही चुकूनसुद्धा तुमच्या गावी जाऊ नका हा, कारण बाबा तिथली सगळी संपत्ती माझ्या नावावर केली आहे. आता उत्तमरावांना समजत नव्हतं की कुठं जावं आणि काय करावं. मुलाने घरातून हाकल्यानंतर दोघे वृद्ध दाम्पत्य हळूहळू अंधारलेल्या रस्त्याने चालू लागले. चालता चालता ते एकाच हॉटेलजवळ येऊन थांबले. हॉटेलचा मालक नाराजी व्यक्त करत होता. आजकालच्या मुलांना काय झालं आहे काय माहीत, सतत सुट्ट्या घेत आहेत. एवढी मोठी ऑर्डर आली आहे आणि काम करणाऱ्यांची कमतरता आहे. उषाताई म्हणाले, दादा, आम्हाला काम मिळू शकेल का? हॉटेलच्या मालकाने त्याच्या परिस्थितीवर नजर टाकली आणि म्हणाला, तुम्ही तुमची अवस्था पहा. तुम्ही काही काम करू शकणार का? तुमचं वय झाले. उषाताई म्हणाल्या, दादा, जर आम्हाला काम मिळालं तर आमच्यावर तुमचे फार उपकार होतील. आम्ही कोणतेही काम करायला तयार आहोत. जोपर्यंत तुमची कामं करणारी मुलं येत नाहीत तोपर्यंत आम्हाला कामावर ठेवा, नंतर वाटेल तर काढून टाका. हॉटेलच्या मालकाला काम करण्याच्या माणसांची खरंच गरज होती, म्हणून त्याने त्या दोघांना कामावर ठेवले. उत्तमराव चांगले व्यापारी माणूस होते, त्यामुळे त्यांना बसल्या बसल्या काउंटरवर काम करायला दिलं. तर उषाताईंनी जेवण बनवायला सांगितलं. त्यामुळे त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्या हॉटेलच्या मालकांचा व्यवसाय आता चांगला चालू लागला होता. हिशोबातही काही फरक पडत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कष्टांचं थोड्याच दिवसात मालकाने छोट्या हॉटेलऐवजी एक मोठं रेस्टॉरंट उघडलं आणि रेस्टॉरंट नावारूपाला आलं. रेस्टॉरंटच्या प्रसिद्धीमुळेच उत्तमरावाने आपल्या मालकाला सुचवलं, आपण शहराच्या दुसऱ्या टोकाला जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे अजून एक रेस्टॉरंट चालू करूया, त्याच नावाने. तिथे आपल्याला चांगला नफा होईल. मालक खूपच उदार मनाचा होता. तो म्हणाला, तुझ्याकडे स्वतःचे पैसे असून सुद्धा तू स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याऐवजी मला आणखीन एक रेस्टॉरंट सुरू करायला सांगतोयस. हे तुझं मोठेपण आहे. तुझ्या प्रामाणिकपणामुळेच मी फार प्रभावित झालो आहे. म्हणून मी ठरवलं आहे की हे नवं रेस्टॉरंट तुझ्या नावाने उघडेल. माझं पूर्ण सहभाग राहील, पण रेस्टॉरंट तुझ्या नावानं असेल. आणि खरंच त्या मालकाने त्यांना पूर्ण सहकार्य केलं. पाहता पाहता उत्तमराव आणि उषाताईंचं स्वतःचं एक रेस्टॉरंट त्यांनी उघडलं. जेव्हा त्या रेस्टॉरंटचं उद्घाटन होणार होतं तेव्हा अरविंद आणि निधी तिथे आले होते, कारण अरविंद त्या रेस्टॉरंटमध्ये एक कर्मचारी होता. उद्घाटनाच्या वेळी जेव्हा मालकाचं नाव जाहीर झालं उत्तमराव, तेव्हा निधी आणि अरविंद दचकल्यासारखे उभे राहिले. मनात विचार आला, अरे, हे तर आपले बाबा तर नाहीत ना? पण मला लगेच त्यांना वाटलं, इतक्या मोठ्या रेस्टॉरंटविषयी ते स्वप्नातही विचार करू शकणार नाहीत. कसे असू शकतात ते? तेवढ्यात उत्तमरावांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड्सही चालत होते आणि त्यांच्या मागे उषाताई चालत होत्या. उत्तमरावांनी रेस्टॉरंटचं रिबन कापलं तेव्हा त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव झाला. तेव्हा त्यांच्या या वयातल्या एवढ्या मोठ्या यशाचं रहस्य विचारलं गेलं. तेव्हा उत्तमरावांनी सांगितलं, माझ्या पैशाच्या पाठीमागे माझ्या मालकाला जातं. ज्याच्या छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही नोकर होतो, तिथे आम्ही मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केलं आणि आज या उंचीवर पोचलो आहे. हो, आयुष्यात अनेक वळणं येतात. आमच्या आयुष्यात आली. आम्ही कधी चोरी केली नाही, घरात खायला नसताना उपाशी झोपलो, कधी भीक मागून खाल्लं, पण कधी चोरी करून खाल्लं नाही. एकेकाळी आपलेच वाटणारे लोक होते, ज्यांच्यावर आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवला होता.
व त्याच आमच्या मुलांनी आम्हाला फसवलं आणि आमचं सगळं हिसकावून घेतलं. पण म्हणतात ना, हातातलं धन कोणीही चोरू शकत नाही. हातातलं धन कोणी चोरू शकतं, पण नशिबात आणि कर्मात लिहिलेलं कोणी चोरू शकत नाही. आमच्यासोबतही तसंच घडलं. आम्ही चांगलं कर्म केलं म्हणून आज या टप्प्यावर आलो. हीच आमची खरी कथा आहे. उत्तमरावने एवढं सांगितल्यावर सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अरविंद आणि निधी लाजून मान खाली घालून बसले होते. दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचारी आपापल्या कामाला लागले. त्यावेळी अरविंद सरळ उत्तमरावांच्या केबिनकडे गेला. त्याला शिपाई थांबवत म्हणाला, अहो, तुम्ही कोणत्याही अपॉइंटमेंट न घेता सरांच्या केबिनमध्ये कसे जाऊ शकता? अरविंदने उग्र स्वरात उत्तर दिलं, तू मला थांबवणार आहेस का? तुला माहीत आहे का मी कोण आहे ते? जर मी सरांकडे तुझी तक्रार केली तर तुला आत्ताच्या आत्ता कामावर काढून टाकतील एवढी ताकद आहे माझ्याकडे. तुला माहिती आहे का? शिपाई म्हणाला, सर, आपली ओळख मला माहीत नाही, पण मी आधी सरांची परवानगी घेऊन येतो. त्यानंतरच मला आत जाऊन देईन. अरविंदला नाईलाजाने बाहेर उभं राहावं लागलं. शिपाई आत जाऊन उत्तमरावांकडून परवानगी घेऊ लागला. परंतु उत्तमराव म्हणाले, त्यांना आत्ताच आत येऊ देऊ नका. अरविंद दिवसभर बाहेरच उभा राहिला. उत्तमराव अरविंदला भेटलेच नाही आणि अरविंद दिवसभर वाट पाहत राहिला. ज्या कामासाठी अपॉइंटमेंट होती ते काम न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला कामावरून काढून टाकले. नोकरी गेलेली उत्तमरावांची भेटही होत नव्हती. आता अरविंदला टेन्शन आलं होतं. उत्तमरावांचं गावचं घर आणि शेती विकून भरपूर पैसे मिळू शकले असा विचार करून निधी एका दलालाशी भेटायला गेली. पण तिला कळाले की दुसऱ्या कोणत्या तरी दलालाने तिला फसवून त्या कागदावर तिच्या सह्या घेतल्या होत्या. त्या संपत्तीवर पहिल्यांदाच हक्क मिळाला होता. निधीला 1 रुपयाचाही फायदा झाला नाही आणि पैसाही गेला. दुसरीकडे अरविंद तणावात तर निधी काळजीत होती. जेव्हा त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी त्या घरालाही विकून टाकलं. तिथे ते राहत होते. अरविंद आणि निधी उदरनिर्वाहासाठी टाचेला टाच लावून काम जगत होते. आपल्या आईवडिलांची दीनवाणी अवस्था पाहून विनायकच्या मनात ती बदनामी, वेदनादायी आणि आठवण पुन्हा ताजी झाली. जेव्हा त्याच्या आईने आपल्या आजी आजोबांचं जेवणाचं ताट हिसकावून उपाशी ठेवलं होतं आणि आता स्वतः तीच एक अन्नासाठी तडपत होती. उत्तमराव इतक्या मोठ्या मनाचे होते की त्यांना तो दिवस वारंवार आठवायचा. तोच दिवस जेव्हा त्यांच्या लेकरांची त्यांना घरातून हाकलून लावलं होतं आणि त्यांना एक वेळ भीक मागावी लागली होती. ते उषाताईंनी हळूवार म्हणाले, आपण असं करू, संध्याकाळी जेवणानंतर उरलेलं अन्न गरिबांमध्ये आपण वाटू. उषाताईंनी आपल्या नवऱ्याचा हा विचार त्यांना गगनाला भिडला हृदयाचा विचार. मग रोज संध्याकाळी ते दोघे उरलेलं अन्न भुकेल्यामध्ये वाटायला लागले. परंतु त्या भिकाऱ्यांच्या रांगेत त्यांचा स्वतःचा मुलगा आणि सूनसुद्धा उभे राहून हात पुढे करू लागले. त्या क्षणी निधीला आपल्या पापांची जाणीव झाली. खरंच मनुष्य जसं कर्म करतो तसंच त्याला फळ मिळतं. उषाताई रोजच आपल्या लेकरांना भिकाऱ्यासारखं अन्न द्यायच्या, पण त्यांनी कधी त्यांना घरी परत बोलवलं नाही आणि त्यांना माफही केलं नाही. कारण निधीने एकदा नाही, दोनदा नाही, 3दा अपमानित करून घरातून हाकलून बाहेर काढलं होतं. म्हणूनच त्यांच्या मनात त्या लेकरांसाठी दयेचा थेंबही उरला नव्हता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? उषाताई आणि उत्तमरावांनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.